की जो घटक आलेला आहे त्या घटकाचं नाव आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व आणि उपघटक आहे त्यातील अलंकारिक शब्द. तर प्रश्नपत्रिकेमध्ये यासाठी यासाठी 4% भारांश असतो आणि प्रश्न संख्या 1 असते आणि गुण गुण 2 असतात. तर आज आपण अलंकारिक शब्द म्हणजे काय 2 गुणांसाठी अलंकारिक शब्द म्हणजे काय 2 गुणांसाठी बघणार आहोत. प्रश्न संख्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 असते आणि हा हा प्रश्न अतिशय सोपा असतो, परंतु थोडा सरावाचा भाग आहे. सराव केल्यानंतर 1 मार्क आपल्याला 100% मिळतोच. प्रथमतः सर्व गुणवंत विद्यार्थ्याचं मी हार्दिक असं जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थ्याचं स्वागत करतो. आता आपण अलंकारिक शब्द म्हणजे काय हे बघणार आहोत. भाषेचे सौंदर्य वाढवणारे शब्द म्हणजे अलंकारिक शब्द. त्याप्रमाणे आपण आपण आपलं सौंदर्य वाढवतो, त्याप्रमाणे भाषेचंही सौंदर्य वाढवण्याची गरज असते. भाषेचंही सौंदर्य वाढवता येतं. तर आपल्या शाळेत बघा एखादा मुलगा असला त्याच्या कानामध्ये बाळी असते, हे बघा माझ्या हातामध्ये सुद्धा घड्याळ आहे. तर त्या त्या पद्धतीने समजा एखादं लग्न जर असेल आणि लग्नामध्ये नवरी मुलगी सर्व दागिने घालते, सर्व कानात नाकात पायात अशा पद्धतीने घालते, म्हणजे ती त्या ठिकाणी आपलं ती नवरी मुलगी आपलं सौंदर्य वाढवत असते. त्याप्रमाणे भाषेचे सौंदर्य वाढत असते. आपलं साधं उदाहरण जर घेतलं तर आपल्याकडे ते पाळीव प्राणी आहेत, ते पाळीव प्राण्याचं सुद्धा आपण सौंदर्य वाढवतो, अलंकार घालतो त्यांना. तर त्यांना कोणते अलंकार घालतो? आपल्या गाडी जर कुत्रा असेल तर त्याच्या गळ्यात आपण पट्टा घालतो, म्हणजे त्याचं सौंदर्य वाढवलं आपण. आपल्या घरामध्ये आपल्या शेतात काम करणारा जो बैल असतो त्या बैलाचा सुद्धा सण असतो बघा पोळा. तर त्या पोळ्याच्या दिवशी आपण त्याचं अलंकार घालून म्हणजे त्याच्या गळ्यात पायात त्याच्या शिंगामध्ये अशा प्रकारे त्याला विविध अलंकार घालून त्याचं सौंदर्य वाढवतो. त्याच पद्धतीने आपल्याला भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी काही अलंकार असतात, भाषेलाही काही अलंकार घातलेले असतात. तर ते शब्द अलंकार असतात आणि त्या अलंकार भाषेचे आपण जे शब्द घालतो त्यालाच अलंकारिक शब्द म्हणायचं. भाषेचे सौंदर्य वाढवणारे शब्द म्हणजे अलंकारिक शब्द. आता पहिलं उदाहरण मी या ठिकाणी दिलं का काडी पैलवान. आता काडी पैलवान म्हणजे खरं तर काडी सारखा पैलवान का नाही, शब्दाचा हा अर्थ या ठिकाणी घ्यायचा नाही. काडी पैलवान म्हणजे काडी हलकेला माणूस, त्याला तब्येत नसते, जाडी नसते, अशा माणसाला म्हणायचं काडी पैलवान. तर काडी पैलवान हा शब्द जर आपण एखाद्या वाक्यात जर घातला तर ते वाक्याचं सौंदर्य वाढतं, त्या वाक्याची शोभा वाढते, त्या त्या भाषेचं सौंदर्य वाढतं. समजा मी जर असं उदाहरण घेतलं, आमच्या शाळेतील गणू म्हणजे एक काडी पैलवान आहे असं जर म्हटलं तर गणू हा काडी पैलवान आहे भारी वाटतं. तर मी असं जर म्हटलं तर आमच्या शाळेतला गणू हा हडकुळा आहे, तर सौंदर्य वाढत नाही. म्हणून असे काही शब्द असतात त्याला अलंकारिक शब्द म्हणायचं. भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये खूप अलंकारिक शब्द आहेत बघा. आज मी जे तुम्हाला अलंकारिक शब्द शिकवणार आहे तर तुम्ही केले की तुमचा 1 मार्क हमखास तुम्हाला मिळणार आहे. हे पहा मी सांगितलं इथं ज्याप्रमाणे अलंकार पोशाख केस रचना मानव मानव भागात तुम्ही किंवा मी असेल किंवा कुणी असेल केस रचनेला खूप महत्त्व देतो. केस रचना कशासाठी करतो? कंगवा वापरून वेगवेगळ्या प्रकारचे केसाची स्टाईल करतो, त्याला त्याचं सौंदर्य वाढायचं असतं. तसंच भाषेचे सौंदर्य वाढवणारे अलंकारिक शब्द असतात. आता बघा मी एक वाक्य सांगतो तुम्हाला, बाळू आणि त्याच्या मित्राचा मुक्काम 3 भाड्याच्या घरात झाला. आता बाळू आणि त्याच्या मित्राचा मुक्काम म्हणजे बाळू नावाचा मुलगा आणि त्याचे मित्र हे काहीतरी यांनी गुन्हा केला असेल आणि मग त्यांना पोलिसांनी पकडून भाड्याच्या घरात नेलं. बघा 2 शब्द शिकलात तुम्ही. तुम्ही भाड्याचे घर, 3 भाड्याचे घर म्हणजे कोणतं? संघ. 2 शब्द शिकले तर तुम्ही लगेच. चालू चालूच मी तुम्हाला 2 एक एक शब्द शिकवणार आहे. असं स्पेशल अलंकारिक शब्द ते नंतर घेऊया आपण, परंतु चालू चालू बरेच शब्द शिकवणार आहे तुम्हाला. अलंकारिक शब्दातून कमी शब्दात व्यापक अर्थ असा मिळतो आपल्याला. शब्द कमी असतो त्याचा बघा अर्थ पहिली. आता अर्थ आपण क्रिकेटमध्ये हा शब्द नेहमी वापरतो. जनरली आपण क्रिकेटचे तुमचे वडील किंवा कोणी जर मॅच बघत असेल तर सचिन तेंडुलकर हा अर्थपूर्ण खेळाडू होता. अर्थपूर्ण म्हणजे काय? सर्व संपन्न असणारा. तिसरा शब्द शिकले तुम्ही, सर्व संपन्न असणारा म्हणजे अर्थपूर्ण. पण सर्व संपन्न असणारा म्हणजे कसा?
त्याचे सगळे येतात. म्हणजे एक सचिन तेंडुलकर बॅटिंग करतो, सचिन तेंडुलकर बॉलिंग करतो, सचिन तेंडुलकर फिल्डिंग करतो, सचिन तेंडुलकर चांगला माणूस आहे, सचिन तेंडुलकरचं वर्तन चांगलं आहे, तो चांगले कपडे घालतो, तो स्वच्छ राहतो, तो इतरांना नम्रपणे वागतो, याला म्हणायचं अर्थपूर्ण संपन्न असणारा. तर संपन्न असणारा त्यालाच आपण काय म्हणतो, अर्थपूर्ण. तर हा शब्द जनरली आम्ही वर्गात सुद्धा शिक्षक लोक असतात बघा. एखाद्या मुलाचा एखाद्या स्पर्धेत नंबर आला तर आम्ही त्याला म्हणत असतो हा अष्टपैलू विद्यार्थी आहे आमचा, राजू नावाचा अष्टपैलू विद्यार्थी आहे. म्हणजे काय, तो शिक्षकाची नंबर चांगला खेळतो, तो चांगलं चित्र काढतो, तो चांगला बोलतो, चांगला मित्राबरोबर चांगला अभ्यास करतो, चांगला त्याला म्हणायचं अष्टपैलू विद्यार्थी. तुम्हाला सुद्धा सर्वांना अष्टपैलू विद्यार्थी व्हावा लागेल. नुसतं चित्र काढता आलं म्हणजे नाही, नुसतं तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करता म्हणजे तुम्ही अष्टपैलू नाही. तुम्हाला हे सर्व गुण यायला पाहिजे, लेखन, वाचन, कविता, चित्र काढणे, खेळणे, गप्पा मारणे, असे सगळे गुण ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्ही अष्टपैलू खेळवले. अलंकारिक शब्दामुळे आपल्याला भाषा ऐकायला आणि सांगायला छान आणि सुंदर वाटते. तसेच लेखनाला व बोलण्याला उच्च दर्जाचा भाषेला दौड. याचं उदाहरण तुम्हाला एक मी सांगतो, फारशी आवडत नशी आला शब्द चौथा शब्द खूप म्हणजे काय, निरर्थक गडबड. काही विद्यार्थी काही लोक बघा, तुम्ही जुन्या माणसांकडून ऐकलं असं आपल्या घरात असं आपलं शेजारी म्हणत असतात, निरर्थक गडबड, यामधून काही साध्य होत नाही. हे महत्वाचं ठेवायचा आणि वेगळी गडबड करायची, जास्त पाला पण लावायचं त्याला बघा, त्याला म्हणायचं सारखी काहींना कोल्याचा आवाज येत असत, कोल्याचा असा एकदा सुधारला का त्यांनी बराच म्हणून जास्त त्याला नाव पडलंय म्हणजे जास्त वेळ गडबड करणे, निरर्थक गडबड, त्या मध्ये काही अर्थ सुद्धा नाही, निरर्थक गडबड. आणि अलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ विचारात घ्यायचा नाही, जसं तसा अर्थ विचारात घ्यायचा नाही. मग आपण समजा म्हणलं एखाद्याला कर कोंडा, मग तू काय खरोखर घरातला का, जसं तसा नाही अर्थ विचारात घ्यायचा, त्याचा शाब्दिक अर्थ विचारात न घेता त्याचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे. प्रत्येक अलंकारिक शब्दाचा अर्थ माहित पाहिजे, तरच आपल्याला समजणार आहे. नाहीतर आपण म्हणलो समजा घर कोंबडा, म्हणजे घरातला एखाद्या माणसाला आपण म्हणलं गणू हा घर कोंबडा आहे, किंवा गणेशराव हे घर कोंबडा आहेत, मग घर कोंबडा म्हणजे घरात कोंबडा आहे का तो, तसाची तसा नाही अर्थ घ्यायचा. याचा अर्थ काय, घराबाहेर न पडणारा गणेशराव घर कोंबडा आहेत, याचा अर्थ काय झाला, गणेशराव घराच्या बाहेर पडत नाहीत, तर ती जास्त घरात कोंबून घेतात किंवा घरात राहतात, किंवा त्यांचं घरात वास्तव्य असतं, याला म्हणायचं घर कोंबडा. आता एरंडाचे गुऱ्हाळ, एरंडाचे गुऱ्हाळ म्हणजे कसं, निरस कंटाळवाणं भाषण. समजा तुमच्या शाळेत तुम्ही एखाद्या वक्ते आले असतील किंवा एखाद्या तुम्ही कार्यक्रमाला गेले असतील कुठं, तर जुने माणसं प्रत्येक म्हणतात हे अलंकारिक शब्द आहेत ना, हे लक्षात ठेवा मुलांनी. जुने माणसं जास्त असतात आता, नवीन आपल्या पिढीतून थोडं थोडं कमी होत चालले. ते जुने जे आपले आजोबा आजी होते ना, त्यांच्या बोलण्यात काय अलंकारिक शब्द राहायचे का, जर एखादा आपल्या घरी पाहुणा आला आणि तो जर कंटाळवानं बोलून बसला नसता, तर आपली आजी लगेच म्हणते काय त्यांनी नुसतं एरंडाचं गोड लावलं होतं. एरंडाचं गोड लावलं याचा अर्थ काय, निराश आणि निराश नाही सॉरी, निरस आणि कंटाळवाणे भाषण. निरस, काही त्याच्यात अर्थ नाही, काय नाही, कंटाळवानं उगं बडबड बडबड करायची. म्हणजे एखाद्या तुम्ही जर कार्यक्रमाला गेले असतील आणि तिथं एखाद्या वक्त्याचं भाषण चालू असेल आणि तुम्हाला जर ते भाषण आवडत नसेल किंवा जास्त चाललं, तर तुम्ही आता आताच्या पिढीत तुम्ही काय करता, टाळ्या वाजवता ना. आता टाळ्या नाही वाजवत, टाळ्या वाजवायच्या नाही, तर ते शेजारी लगेच काय म्हणणार, आपण त्याने काय तो आले होते, भाषण चालू झालं आणि त्यांचं एरंडाचं गुऱ्हाळ चालू झालं. समोरच्याला समजलं पाहिजे एरंडाचं गुऱ्हाळ म्हणजे निरर्थक भाषण किंवा कंटाळवाणं भाषण. अशा प्रकारे या अलंकारिक शब्द असतात बघा. आता या अलंकारिक शब्द कळलंय कशाला म्हणायचं, तर आता आपण एक गोष्ट बघणार आहोत आणि त्या गोष्टीतून तुम्हाला 30 ते 35 अलंकारिक शब्द मी शिकवणार आहे त्या गोष्ट.
हा आता बघा, मला जर असं म्हटलं असतं चला आता अलंकारिक शब्द शिकूया आणि चला मी सांगतो अलंकारिक शब्द, तुम्हाला सुद्धा निरर्थक कंटाळवाणं वाटलं असतं आणि माझंच एरंडाचं गुऱ्हाळ वाटलं असतं तुम्हाला. सर सांगतात ते एरंडाचं गुऱ्हाळ आहे म्हणजे कंटाळवाणं भाषण आहे, तुम्हाला ते वाटलं असतं तसं. परंतु जर मी असं जर म्हटलं चला आज आपण एक आता काय करूया, एक गोष्ट घेऊया, एक गोष्ट तुम्हाला दिसत किती आनंद वाटेल वर्गात सुद्धा. बघा आम्ही शिक्षक लोक जर म्हटलं तुम्हाला चला बाळांनो आज काय करूया, आपण गोष्ट करूया. किंवा गोष्ट तुम्हाला सांगतो किंवा गोष्ट ऐका, तुम्हाला असं टाळ्या वाजवता तुम्ही होता, मला खूप आनंद वाटतो. अरे वा सर गोष्ट सांगणार, सर सांगा ना सांगा ना. आणि ज्यावेळेस आम्ही गोष्ट सांगत असतो त्यावेळेस वर्गात अतिशय शांतता असते. का तुम्हाला ती गोष्ट आवडते, तुम्हाला ती गोष्ट सगळ्या लहान मोठ्या मुलांना आवडते. 50-60 जरी विद्यार्थी वर्गात असले ना तर ती गोष्ट कान लावून अगदी एकाग्रपणे ती गोष्ट ऐकतात. गोष्ट तुम्हाला आवडते. म्हणून सुद्धा मी काय केलं आज, मी म्हटलं आज यांना अलंकारिक शब्द शिकवताना आपण अलंकारिक शब्दाची गोष्ट सांगतो यांना. गोष्ट सांगितली का विद्यार्थी होतात आणि मग गोष्ट आता गोष्ट अलंकारिक शब्द शिकवतो. ते अलंकारिक शब्द वापरले होता आणि अलंकारिक शब्द तुम्ही या गोष्टीतून चुकलात, मला वाटतं 100% तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. आता बघा, गावामध्ये एक बाळू नावाचा मुलगा राहत होता. एक गाव होतं तुमचं, आता तुमचं कोणतंही गाव धरा, तुम्ही ज्या गावचे असाल त्या गावचे, त्या गावामध्ये एक बाळू नावाचा मुलगा राहत होता. बाळू दिसायला तसा काडी पैलवान होता. बाळू बाळू कसा होता, काडी पैलवान. मग अशी शब्द गेलाय बघा, काडी पैलवान होता. मग काडी पैलवान म्हणजे कसा, हडकुळा. मग तुम्ही जर तुमच्या गावातला आता तुमच्या लक्षात आलंय, आमच्या गावातला बाळू काडी पैलवान होता म्हणजे तो हडकुळा होता. ते उंची जास्त होती, बॉडी नव्हती त्याला, जाडी नव्हती, त्याला म्हणायचं काडी पैलवान. म्हणजे पहिला शब्द शिकले तुम्ही, काडी पैलवान म्हणजे हडकुळा. लक्षातच ठेवायचा. एखादा मुलगा तुमच्या शेजारी गावात असला किंवा वर्गात असला वाळलेला तर असा सरपात, तर त्याला म्हणायचं काडी पैलवान, म्हणजे तुमचा शब्द क्लिअर होऊन जाईल. बाळू भरतीची तयारी करीत असे, त्यासाठी तो गिरत प्रयत्न करत होता. आता बाळू गावात होता, काडी पैलवान होता, परंतु त्याला पोलिसांची खूप आवड होती आणि त्या पोलिसासाठी भगीरथ प्रयत्न करत होता. भगीरथ प्रयत्न आला दुसरा शब्द, भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न. तुम्हाला भगीरथ प्रयत्न स्कॉलरशिप मध्ये जर तुम्हाला गुणवत्ता यादीत यायचं असलं तर तुम्हाला भगीरथ प्रयत्न करावे लागतील. भगीरथ प्रयत्न याचा अर्थ काय, मग आटोकाट प्रयत्न, खूप प्रयत्न करायचे, खूप मेहनत करायची, खूप अभ्यास करायचा, त्याला म्हणायचं भगीरथ प्रयत्न. तुमचे वडील सुद्धा बघा शेतामध्ये, आई वडील सकाळपासून संध्याकाळपर्यंत भगीरथ प्रयत्न करतात. भगीरथ म्हणजे कसे, मग खूप प्रयत्न करतात पीक येण्यासाठी. आता लक्षात राहायला पाहिजे, भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न, खूप प्रयत्न, खूप मेहनत. त्याचा अर्थ लक्षात घेणं महत्वाचं आहे. यावर्षी आता बाळूला ह्या वर्षी पोलिसाची भरती आली होती. पोलीस व्हायचं अशी त्याने भीष्म प्रतिज्ञा केली होती. आता बाळूनी भीष्म प्रतिज्ञा केली म्हणजे तुम्हाला लगेच वाक्यावरून कळलं असेल बघा. भीष्म प्रतिज्ञा याचा अर्थ, भीष्म प्रतिज्ञा याचा अर्थ कठीण प्रतिज्ञा. कशी प्रतिज्ञा, कठीण. आपण प्रतिज्ञा करतो बघा, प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा घेतो आपण शाळेत. त्या बाळूनी भीष्म प्रतिज्ञा केली, मला पोलीस व्हायचंय. कठीण कठीण अशी प्रतिज्ञा केली त्यांनी बाळूनी. मग काय झालं पुढं, मनाने खुशाल चेंडू असलेला बाळू कधी 11वा रुद्र सुद्धा व्हायचा. आता तो बाळू बघा, एक एक शब्द मी शिकत चालला, लक्षात राहू द्या कोणता अलंकारिक शब्द आहे. मनाने खुशाल चेंडू असणारा माणूस. बाळू कसा होता, मनाने खुशाल चेंडू. चेंडू राहिला असेल बघा असा गोल चेंडू, जर एका जागेवर ठेवला तर चेंडू जिकडे तिकडे घरगळत 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 जातो. चेंडू जिथपर्यंत त्याला जाता येईल तिथपर्यंत जातो, घरंगळत जातो. म्हणजे कसा, खुशाल चेंडू. मग कसा बाळू होता, खुशाल चेंडू म्हणजे कसा, खुशाल चेंडू म्हणजे चैन खोल माणूस, म्हणजे जसं जमल तसं वागायचं, जसं जमल तसं राहायचं, दुसरं जे म्हणून ते ऐकायचं, जसं करायचं, असा चैन खोल माणूस असा बाळू होता, खुशाल चेंडू. मग तो कधी कधी 11वा रुद्र पण व्हायचा. बघा 11वा रुद्र, माणसं खूप म्हणतात 11वा रुद्र. 11वा रुद्र म्हणजे ताकद पण व्हायचा.
तापट म्हणजे कसा तापट माणूस म्हणजे खूप पटकन राग येणारा, पटकन राग येणारा. असं आता तो 11वा रुद्र व्हायचा. आता जर एखाद्या तुमच्या वर्गात शाळेत एखाद्याला जर खूप राग येत असला तर त्याला म्हणायचं तुला 11वा मग 11वा रुद्र म्हणजे तापट माणूस म्हणजे खूप राग येणारा. काही काही माणसं असतात बघा खूप लवकर राग येतो त्यांना. थोडं जरी बोललो चेष्टा वगैरे नसतरी केली तुम्ही तर लगेच राग येतो. असे 11वा धारण करतात ते तापट माणूस. नंतर त्याला पुढे गोष्ट बघा त्याला म्हणजे बाळूला लोकांची कोली पण फारशी आवडत नसती. मगाशी शब्द गेला बघा मी सुरुवातीला सांगितला होता. बाळू चांगला होता, चैनखोर होता, तापट होता, पण त्याला लोकांची कोली कोली आवडत नसे. कोली कोली म्हणजे मगाशी सांगितलं कोला जसा सूर धरतो कोली कोली म्हणजे निरर्थक बडबड त्या बाळूला आवडत नव्हती. म्हणजे आपण म्हणतो निरर्थक गप्पा ज्यामध्ये काही अर्थ नाही तशा निरर्थक गप्पा. खरं पाहिलं तर त्याला अकलेचे कांदे मूर्ख माणूस असलेल्या मित्राची संगत लाभली होती बघा. आता बाळूला संगत लाभली पण कोणाची अकलेचे कांदे असणाऱ्या मित्राची म्हणजे मूर्ख माणसाची. म्हणजे मूर्ख मित्र होते त्याचे म्हणजे ज्यांना काही कळत नव्हतं असे मित्र. म्हणजे अकलेचे कांदे म्हणजे काय मग मूर्ख माणसं किंवा मूर्ख असं म्हणा. म्हणजे एखादा जर अकलेचा आपण म्हणतो लय अकलेचा कांदा आहे म्हणजे कसा आहे मूर्ख आहे. मग त्याच्या मित्रापैकी काही जण नौकोट नारायण होते. बाळूला जे मित्र लाभले होते त्याच्यापैकी काही जण नौकोट नारायण होते. नवकोट नारायण. नवकोट नारायण म्हणजे काय नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत. काही जण कसे लागले होते खूप श्रीमंत होते. म्हणजे त्याला जे मित्र लाभले त्याच्यातला नऊ. आता नवकोट म्हणजे खरोखर नवकोट घ्यायचा का नवकोटी असणारा नाही म्हणजे जास्त पैसे असणारा. नवकोट नारायण म्हणजे खूप पैसे त्याच्याकडे खूप श्रीमंत. म्हणजे तसाची तसा शाब्दिक अर्थ अलंकारिक शब्दामध्ये पकडायचा नाही. नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत असणारा. नंतर काही मित्र काय होते श्रीमंत. आता आला दुसरा शब्द गर्भ श्रीमंत. गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत. म्हणजे तो जन्मात त्याचा जन्म झाला त्याच्या आधीपासून थोडक्यात गर्भापासून श्रीमंत. म्हणजे लहान जन्म व्हायच्या अगोदर श्रीमंत होता त्याला म्हणायचं गर्भ श्रीमंत. दोन शब्दामध्ये थोडासा फरक आहे बघा. नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत आणि गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत. त्यामध्ये बाळूची परिस्थिती हलाखीची असून देखील तो कर्णाचा अवतार म्हणून राहायचा. आता तो बाळू होता त्याची परिस्थिती हलाखीची होती. हलाखीची म्हणजे काय गरिबीची. मित्र नवकोट नारायण होते गर्भ श्रीमंत होते पण बाळू तसा नव्हता. बाळूची परिस्थिती कशी होती हलाखीची होती. म्हणजे पैसे कमी होते त्याच्याकडे. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. असं असून देखील तो कर्णाचा अवतार म्हणून राहायचा. कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला द्यायचं त्याला म्हणायचं कर्णाचा अवतार. स्वतःकडे जे असेल ते सगळं द्यायचं. समजा तुमच्याकडे 4 पेन आहेत वर्गात आणि त्याच्यातल्या एखाद्या मित्राला पेन नाही पेन द्यायचा. तुम्ही कर्णाचे अवतार झाले. तुमच्याकडे समजा 300 पेन्सिल आहेत आणि 2 मित्राला 6 पेन्सिल नाही. तुमच्या दोघाला वाटून दिले तुम्ही कर्णाचे अवतार झाले. कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य. आपल्याकडचं जे आहे ते दुसऱ्याला द्यायचं. एके दिवशी फिरायला गेले बाळून त्याचे मित्र गेले फिरायला. तरी त्यांना जा वाटलं पावसाळ्यात फिरायला जा वाटलं निसर्ग बघायला वाटला ते गेले. पण त्यामध्ये काय झालं एका मित्राचं दुसऱ्या मित्राबरोबर भांडण झालं. आता एका मित्राचं दुसऱ्या मित्राबरोबर भांडण झाल्यावर काय झालं बाळूचा नाविलाज झाला. बाळूच्या नाविलाज झाला बाळूच्या भांडणात पडला. बाळूच्या भांडणात पडल्यावर बाळू भांडणात पडला आणि जमदग्नीचा अवतार असलेल्या बाळूमुळे बघा मग तापट होता आता जमदग्नीचा अवतार झालाय बाळू. जमदग्नीचा अवतार म्हणजे अतिशय रागीट मनुष्य. खूप राग येणारा लवकर राग येणारा. जमदग्नीचा अवतार असलेल्या बाळू सुरू झाली. आता माझे हात केल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल जमदग्नीचा अवतार धारण केलेल्या बाळूमुळे त्यांच्यामध्ये खडाष्टक सुरू झाली. खडाष्टक म्हणजे बऱ्याचशा मुलांना कळलं असेल बघा सर खडाष्टक म्हणतात म्हणजे नक्की भांडण सुरू झालं असं याच्यात. म्हणजे खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण आला शब्द. खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण सुरू झालं आणि मग भांडण सुरू झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी कोण आले असतील पोलीस आले असतील.
आणि पोलीस आल्यानंतर त्यांचा मुक्काम कुठं झाला? बिनभाड्याच्या घरात. पोलीस गेले घेऊन त्यांना बिनभाड्याच्या घरात. आता बिनभाड्याच्या घरात म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल, बिनभाड्याचे घर म्हणजे काय? बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग. तुरुंगामध्ये झाला. बिनभाड्याच्या घरात सुरू झाला. मग आता बिनभाड्याचे घर, तुरुंग माहितीये तुम्हाला, जेल माहिती, जेल म्हणता. एखाद्या चुकी केली तर टाकतात, जेलमध्ये टाकतात. जेल म्हणजे तुरुंग, मराठीतून शब्द त्याचा अर्थ आहे तुरुंग. आणि त्या तुरुंगात आता बिनभाड्याचं घर कम म्हटलं असेल त्याला, त्या नेऊन टाकतात. त्या ठिकाणी कोणतंही भाडं घेतात का? त्याचं बिगर भाड्याचं घर, म्हणून त्याला बिनभाड्याचं घर म्हटलंय तुरुंगाला. नंतर आपण नेहमी पांढरा परीस बघा आलाय. आता पांढरा परीस म्हणजे निसर्गात पांढरा शब्द येईल का? अलंकारिक शब्दामध्ये जिथं पांढरा नाव येईल त्याला तुम्ही लक्षातच ठेवायचं. पांढरा म्हणजे ही निसर्गात नाहीये. आपण नेहमी पांढरा परीस लबाड, पांढरा परीस म्हणजे लबाड. काही गावात लोक असतात बघा लबाड, मी काम म्हणतात आणि करत नाहीत, नुकतं आश्वासन देतात, त्याला म्हणायचं लबाड. म्हणजे पांढरा परीस म्हणजे लबाड. नंतर कुटुंब म्हणजे संकुचित वृत्तीचा. संकुचित वृत्ती म्हणजे कशी? आपल्याला ठेवायचं, त्याला कुटुंब म्हणायचं. आपलं दुःख त्याला द्यायचं नाही, आपलं स्वतःला जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचं, त्याला म्हणायचं कुटुंब. पाताळ यंत्री शब्द वाढत चाललेत बरं का. अलंकारिक शब्दाचं जास्त प्रमाण या गोष्टीत वाढत वाढत चालला आता पुढे. पाताळ यंत्री, पाताळ यंत्री म्हणजे कारस्थान करणारा. काही लोक एखाद्याच्या विरुद्ध कारस्थान करतात, त्यांनी सुद्धा कारस्थान करतात. मुलं कसं करतात सांगू का? लगेच पटल. तुम्ही 3-4 जण एकत्र आले आणि एखादा मुलगा तुम्हाला जर त्रास देत असेल किंवा काही तुमचं त्याच्या संग बिघडलं असेल तर काय करतात? त्याच्या विरुद्ध कारस्थान करतात. याला आपण काय करू? शाळा सुटली का शाळेच्या बाहेर गेलं का आपण याला याला चांगलं हाणू का, असं म्हणतात तुम्ही. याला त्याच्याकडे आपण असं तुम्ही कधी कारस्थान करतात, पण तसं करायचं नाही. म्हणजे तुम्ही पाताळ यंत्री व्हायचं नाही. त्याच्यानंतर बघा गणपती. कुळाचा गणपती म्हणजे मंद बुद्धीचा. मंद ज्याची बुद्धी एका जागेवर सांगितलं तरी हाय तसाच राहतो, लवकर काही त्याला समजत नाही, अशाला म्हणायचं गुळाचा गणपती. आई सुद्धा कधी कधी म्हणत असते राग आला तर, हा नसताना आमचा आमचा राजू नसता गुळाचा गणपती. गुळाचा गणपती म्हणजे मंद बुद्धीचा, म्हणजे कमी किंवा कमी करतो किंवा मुक्काम करतो, याला म्हणायचं मंद बुद्धीचा. संन्यासी बोके. आता बोके संन्यासी किंवा म्हटलं जातं किंवा संन्यासी बोके म्हटलं जातं. बोके संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य. काही काही समाजामध्ये ढोंगी मनुष्य असतात, बोके संन्यासी असतात. आणि आणि म्हणजे कामात नासाडी करणारे माणसं. म्हणजे एखादं जर काम चांगलं चालू असलं तर त्याच्यात नासाडी करायची, व्यत्यय आणायचा, काहीतरी मुद्दामचे काम याला म्हणायचं टोळ भैरव. मित्रापासून लांब राहिल्यास आपल्यावर गंडांतर किंवा येत नाही. बघा टोळ या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, कामात नासाडी करणारे. आता ते असतात का रे तुमचे मित्र आहेत का काही टोळ भैरव? एखादा अर्धा असतो मला वाटतंय. त्यांचं जर आपलं तर काहीतरी काम चांगलं चालू असलं तर तू मुद्दाम त्या कामात नासाडी करणार, कोणाला तरी चिमटा घेणार, कोणाला तरी हात लावणार, कोणाचा तरी शर्ट वाढणार, याला म्हणायचं टोळ. म्हणजे कसं? ते काम चालू आहे ते काम बंद पाडायचं आणि निघून जायचं तिथे, असे काही जण. मग अशा माणसापासून आपण राम जर राहिलं, लांब राहिलं ह्या माणसापासून. कोणती माणसं? मी सांगितलं बघा, पांढरा परीश, पाताळ यंत्री, कुळाचा गणपती, संन्यासी लोके, यांच्यापासून लांब राहिलं तर आपल्यावर गंडांतर येत नाही. गंडांतर येत नाही. गंडांतर हा शब्द तुमच्या आजी आजोबांनी बऱ्याच वेळा म्हटलेला असतो, मी तरी ऐकलेला आहे बऱ्याच जुन्या माणसाकडून. गंडांतर येत नाही म्हणजे त्याच्यावर कोणतंही संकट येत नाही. म्हणजे गंडांतर येणे, गंडांतर म्हणजे संकट. हा हा या ठिकाणी अलंकारिक शब्द होता. गंडांतर येत नाही ही
दगडावरची रेग आहे. दगडावरची रेग म्हणजे कधीही न बदलणारी. दगडावर एखादा दगड असला, काळा घ्या किंवा तांबडा घ्या आणि तुम्ही खडू घ्या आणि खडूनी रेग मारा, लवकर बदलत नाही. किंवा एखादी रेष जर त्या दगडावर आयती जर पडलेली असली तरी ती बदलत नाही. म्हणजे कधीही न बदलणारी गोष्ट. म्हणजे यांच्यापासून जर राम राहिलं तर आपल्यावर गंडांतर येणार नाही. आणि ही दगडावरची रेग आहे. केवळ भाकड कथा सांगणाऱ्या, फक्त बोलाचीच कडी करणाऱ्यासाठी आपण नेहमी नंदीबैल झाले तरी चालेल. आता बघा याच्यात शब्द आले 3. केवळ भाकड कथा सांगणाऱ्या. भाकड कथा म्हणजे फालतू गोष्टी, त्या गोष्टीतून काही तथ्य नाही. काय भाकड कथा लावली तू असं म्हटलं जातं सहज. भाकड कथा सांगणाऱ्या या लोकांपासून कसं राहिलं पाहिजे, भाकड कथा दूर राहिलं पाहिजे. आणि काही जण नुसतं बोलाचीच कडी असतात. बोलाचीच कडी म्हणजे फक्त बोलायचं, नुसतं वचन द्यायचं, त्याला म्हणायचं बोलाचीच कडी. आपण नुसतं एखाद्याला म्हणायचं हा देऊ करू तुला, तुला काम करू आपण, तुला उसने पैसे देऊ आणि द्यायचेच नाही, तुला काम करू करायचंच नाही, त्याला म्हणायचं बोलाचीच कडी. अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे. आणि नंदीबैल एक शब्द आलाय बघा, नंदीबैल झाले तरी चालेल. नंदीबैल म्हणजे म्हणणारा. तुम्ही तुमच्या गावात जर एखादा नंदीबैल आलेला असला बघा, बैल घेऊन येतो तो माणूस, त्याच्या गळ्यामध्ये असं ढोलका असतो, तो वाजवतो. आणि वाजवल्यानंतर त्याला, त्या नंदी बैलाला जर विचारला आपण, तो माणूस विचारतो पाऊस पडेल का, तो लगेच हात म्हणजे त्याची मान हलवतो. आणि तो कोणाकडे बघून हलवतो हे लक्षात घ्या. ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या माणसाकडे पाहून हलवतो. त्याचा जो मालक असतो त्यांनी मान हलवली का ह्यो मान हलवतो. आणि त्यांनी जर म्हणलं पाऊस पडेल का, नाही जर म्हणायचं असलं तर नंदी बैल करणार नाही. त्यावेळेस तो माणूस सुद्धा, त्याचा मालक, अशी नाहीची मान हलवतो. म्हणजे दुसऱ्याचा, म्हणजे नंदी बैल म्हणजे फक्त उठला म्हणणारी आणि नाहीला नाही म्हणणारी, त्याला म्हणायचं नंदी बैल. आज नंदी बैल झाले तरी चालेल. बाळू हा आजचा पैलू, मग अशी सकाळी शेपट सांगितलं बघा आजचा पैलू म्हणजे सर्व गुण संपन्न, ज्याच्यामध्ये आहेत. म्हणजे त्याला समजा विद्यार्थी घेतला तर लेखन येतं, वाचन येतं, चित्रकला येते, खेळता येतं, गप्पा मारता येतं, उड्या मारता येतात, शिक्षकाबरोबर चांगलं बोलता येतं, स्वच्छ राहतो. याला म्हणायचं अष्टपैलू. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं गुण. बाळू हा अष्टपैलू होता, परंतु त्याच्या कळकुत्री माऊली, त्याच्या म्हणजे कळकुत्री माऊली स्वभावाने तो त्याच्या धोपट मार्गापासून लांब गेला. आता बघा, बाळू अष्टपैलू होता, पण तो होता त्याचा. कळकुत्री पाहिले म्हणजे दुसऱ्याचे बोलण्याने चालणारा. आता याचं उदाहरण तुम्ही बघा, टीव्ही मध्ये कळसूत्र्या बावल्याचा कार्यक्रम जर तुम्ही पाहिला असेल, तर कळसूत्री बावल्याचा कार्यक्रम म्हणजे त्या माणसाच्या हातात अशा इथं दोऱ्या असतात बघा इथं, आणि त्या दोऱ्याने काय करतो तो माणूस, अशी बाहुली नाचवतो, खाली नाचलेल्या दिसतात. आपल्याला दोरा दिसत नाही, बारीक असतो दोरा, आपण म्हणतो बाहुल्या नाचतात. मग बाहुलीला कोण नाचवतो, बाहुलीला असतो मालक, समजा वरती द्वारे हातात नाचतो. म्हणजे याच्यावरून अर्थ काय घ्यायचा, कळसूत्री बाहुली म्हणजे दुसऱ्याच्या बोलण्याने चालणारा, दुसरा जसं म्हणून तसं ऐकायचं. तो त्याच्या धोपट मार्गापासून लांब गेला. बाळू लांब गेला, धोपट मार्ग. धोपट मार्ग म्हणजे सरळ मार्ग, नेहमीचा मार्ग. त्या नेहमीच्या मार्गापासून बाळू काय झाला, लांब गेला. त्याचा जो सरळ मार्ग होता चांगला जीवन जगण्याचा, त्या कळसूत्री बाहुली प्रभावामुळे लांब गेला. आणि त्याची अवस्था त्रिशंकू झाली. बाळूची अवस्था त्रिशंकू झाली. त्रिशंकू म्हणजे धड इकडं नाही आणि धड तिकडं नाही, पुढंच नाही, इकडं जाऊ का तिकडं जाऊ असे म्हणायचं, त्रिशंकू अवस्था. म्हणजे अशी बाळूची अवस्था झाली त्रिशंकू. काय करायला पाहिजे, भांडणं करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, का काय करायला पाहिजे, अशी त्याची अवस्था त्रिशंकू झाली. त्यापेक्षा आपण ध्येय प्राप्तीसाठी आता अशी अवस्था होण्यापेक्षा किंवा असं करण्यापेक्षा आपलं जे ध्येय, आता तुमचं ध्येय कोणतं, स्कॉलरशिप मध्ये आपल्याला गुणवत्ता यादीत नंबर आणायचा, हे तुमचं ध्येय झालं. मग त्या ध्येय प्राप्तीसाठी तुम्ही काय व्हायला पाहिजे, खरं कोंबडा. घर झालं तरी चालेल. म्हणजे आपलं जर एखादं आपल्याला ध्येय प्राप्त करायचं, एखादं आपल्याला काम दिलंय, ते काम जर प्राप्त करायचं असलं तर तिथं झालं तरी चालेल. एखादं जो तुम्हाला म्हणलं ना, आता हा मध्ये, हा 5वी मध्ये, 5वीला स्कॉलरशिप साठी हा घर कोंबडा झाला,
घर कोंबडा एकूण शहर. घर कोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा. मग घरात बसून काय करायचं? नुसतं घरात बसायचं का मग? नाही. तर घरात बसायचं नाही, नुसतं घरात बसायचं म्हणजे अभ्यास करायचा. जास्तीत जास्त वेळ घरात राहायचं आणि अभ्यास करायचा. तुम्हाला घर कोंबडा या ध्येयप्राप्तीसाठी म्हणलं तरी चालेल, किंवा पांढरा कावळा म्हटलं तरी चालेल. बघा पांढरा, मी मग सांगितलं पांढरा शब्द आला का लक्षातच ठेवायचं. निसर्गात नसलेली वस्तू. कावळा नेहमी काळा असतो. कावळा कसा असतो? काळा. पण इथं म्हटलंय पांढरा कावळा, म्हणजे निसर्गात कावळा पांढरा नाही, म्हणून पांढरा कावळा उपमा दिली. बघा, निसर्गात नसलेली गोष्ट. एखादी गोष्ट निसर्गात नसली तर पांढरा कावळा. आणि उंबराचे फुल झाले तरी चालेल. उंबराचे फुल बघा कधीतरी, उंबराला कधीतरी फुल येतं बघा, आणि ते फिकट निळ असतं. मग तुम्ही खाली तरी चालेल. मग या गोष्टीतून बघा, जवळजवळ नंतर बोलले 35 ते 31-32 असे तुम्हाला अलंकारिक शब्द भेटतील. आपण आतापर्यंत जवळजवळ आपण आतापर्यंत 31 अलंकारिक शब्द शिकलो बघा. आता 31 अलंकारिक शब्द याच्यातून शिकलो. आता जरी तुम्हाला यामध्ये जरी बारीक असला आणि दिसत नसलं तरी तुम्हाला मी सांगितले बघा. आपण गोष्ट सांगितलेली, उमराचे फुल म्हणजे दोन, जमदग्नीचा अवतार म्हणजे अतिशय रागीट माणूस, तीन भाड्याचे घर म्हणजे नंतर गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट. म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही काय केले, अलंकारिक शब्द या गोष्टीतून आपण शिकलो बघा. आता पुढे बघू. आता आपण आता अलंकारिक शब्द असणारी वाक्य बघू. आता काही वाक्य घेतले तुम्ही मुद्दाम. आता गोष्ट संपली. गोष्ट ऐकली असेल सगळ्यांनी. एवढ्या गोष्टीत जितके अलंकारिक शब्द झाले, एवढे केले तर याच्यातलाच एक येणार आहे तुम्हाला. 100% 1 मार्क मिळणार आहे तुम्हाला. यानंतर बघा, अलंकारिक शब्द असणारे काही वाक्य घेऊया आपण आता. आमच्या गावच्या रस्त्याचे काम मारुतीच्या शतकासारखे चालू आहे. बघा, आमच्या गावच्या रस्त्याचे काम मारुतीच्या शतकासारखे चालू आहे. तुमच्या गावात एखादा रस्ता असला, मारुतीचे मारुतीचे शेत म्हणजे लांबच जाणारी काम. म्हणजे कितीतरी दिवस एकदा काम चालू झालंय आणि महिना झाला, 2 महिने झाले, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, तरी त्या काम संपेना म्हणजे कसं व्हायना, ते चालू झालंय परंतु त्याला वेग नाही. थांबतोय काम मध्येच, महिनाभर थांबतोय, 2 महिने थांबतोय. मारुतीच्या शतकासारखे चालू आहे. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे बघा, मारुतीचे शेपूट म्हणजे लांबच जाणारे काम. हे लक्षातच ठेवायचं. मारुतीचे शेपूट जसं लांब होतं तसं, आणि पारंपरिक मारुतीचे शेपूट आहे ना, तसं लांब जाणारे काम. आता दुसरं वाक्य बघा, डॉक्टरांनी दिलेले औषध आमच्या आजोबासाठी रामबाण ठरले. रामबाण. रामबाण म्हणजे अचूक गुणकारी. समजा आजोबा तुमचे किंवा माझे आजोबा किंवा एखाद्याचे आई वडील कोणी जर आजारी असलं आणि एखाद्या दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरांनी नेमकं औषध दिलं, तर ते कसं ठरलं? अचूक गुणकारी. म्हणजे लगेच त्याचा काय झाला, आजार त्या ठिकाणी बरा झाला. त्या ठिकाणी लगेच डॉक्टरने दिलेलं औषध दिल्याबरोबर आजोबा नीट झाले. आमच्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा सरस्वती पूजनाने श्री गणेशा झाला. आमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात सरस्वतीचा फोटो ठेवला, पाहुणे आले आणि सरस्वती पूजनाने श्री गणेशा झाला. श्री गणेशा. श्री गणेशा म्हणजे काय? सुरुवात. म्हणजे त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आता पुढचा बघा वाक्य. ध्येयाने प्रेरित होणारी विद्यार्थी कधीही सूर्यवंशी असत नाहीत. एखादं ध्येय जर असलं ना विद्यार्थ्याला, तर ते कधी सूर्यवंशी असत नाही. सूर्यवंशी याचा अर्थ उशिरा उठणारा. तुमच्यामध्ये आहे का कोणी सूर्यवंशी उठणारा? तुमच्यामध्ये सुद्धा बघा, हे जे तास करतात ना आता ऑनलाईन, त्याच्यामध्ये काही विद्यार्थी असणार आहेत सूर्यवंशी उठणारे. आणि मग उशिरा जॉईन होणार. 7ला तास क्लास असतो आपला, ते 7 वाजून 10 मिनिटांनी जॉईन होतात. का जॉईन होतात 7 वाजून 10 मिनिटांनी? कारण ते सूर्यवंशी असतात. तर सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारे. तर सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारे. आलं लक्षात?
आता पुढचं बघू आता आपण. पुढचं वाक्य बघा. पायलट बनण्याची इच्छा होणे म्हणजे 16 वरची पोळी खाण्यासारखे आहे. एखाद्या त्याला जर जर पायलट व्हायचं असलं तर पायलट बनणं काही सोपं नाही. पायलट बनायचं म्हणजे तुम्हाला विमान चालवायचंय, आकाशात विमान घेऊन उडायचंय, म्हणजे ते जीव धोक्यात घालायचं, कधी काय होईल भरोसा नसतो. म्हणजे फक्तच असं नाही, परंतु ज्या त्याच्यामध्ये काय लागते, डेअरिंग लागते, त्याच्यामध्ये धाडस लागतं. आणि मग असं धाडसी व्यक्तीच पायलट होतात. म्हणजे ते काम कसं आहे, सुळावरची पोळी खाण्यासारखं आहे, म्हणजे जीव धोक्यात घालणारं काम. नंतर बघा पुढचं वाक्य. आई मला नेहमी म्हणत असे की तू सांबाचा अवतार झालास तर लोक तुला फसवतील. आई, आता हे वाक्य मुद्दाम आईसाठी दिलंय मी. बघा, तुमची आई कधी कधी म्हणत असते तू खूप सांबाचा अवतार आहे. आमचा किंवा एखादा मोठा माणूस असला जर ना, त्याची वयस्कर आई असली ना, तर वयस्कर आई सुद्धा आपल्या मुलासाठी म्हणत असते, माझा शामू नुसता सांबाचा अवतार आहे. सांबाचा अवतार म्हणजे अतिशय भळा माणूस. भळा माणूस म्हणजे दुसरे त्याला फसवतात, असा असा भोळा माणूस. कोणी फसवतो त्याला. आता पुढचं वाक्य बघा. काळूचे वडील आग्या वेताळ आहेत. सोपे सोपे वाक्य दिले, आपल्या नेहमीच्या वापरण्यात येणारे वाक्य, त्यासाठी मी हे वाक्य निवडलेत. बघा, आपण तुम्हाला पटतील ते वाक्य निवडलेत. बाळूचे वडील आग्या वेताळ आहेत. तुम्ही आग्या वेताळ म्हणजे अतिशय रागीट मनुष्य, खूप राग येणारा, झटकन राग येणारा, त्याला म्हणायचं आग्या वेताळ. मग बाळूचे वडील कसे होते, आग्या वेताळ होते. आता आपण काही खाली अलंकारिक शब्द आहेत बघा, अलंकारिक शब्द. आतापर्यंत आपण अलंकारिक शब्द म्हणजे काय हे शिकलो. अलंकारिक शब्दाची गोष्ट शिकलो, गोष्टीतून 35 अलंकारिक शब्द शिकलो. नंतर अलंकारिक शब्दाचे आपण थोडेसे वाक्य बघितले, वाक्यात कसा उपयोग होतो. नंतर आता आपण अलंकारिक शब्द बघणार आहेत. अलंकारिक शब्द आता एक एक शब्द मी सांगतो. आळवावरचे पाणी. आता आळवावरचे पाणी, तुम्ही आळू पाहिलाय का? आळू बऱ्याच जणांनी बघितलेला आहे. जे शेतात म्हणजे ग्रामीण भागात विद्यार्थी राहतात त्यांनी तर 100% पाहिलेला आहे. आणि जे शहरात राहते त्यांनी पाहिला जरी नसला तरी त्यांनी खाल्लेलं आहे आळूच्या पानाच्या वड्या. तर आळू म्हणजे काय, आळूची जी पान असतं त्याच्या आपण वड्या करतो बघा. आणि तुम्ही जर आळूचं पान घेतलं ते आणि त्याच्यावर एखादा पाण्याचा टिपका टाकला तर तो टिपका असा गोल तयार होतो आणि घरंगळत निघून जातो. म्हणजे आळवावरचं पाणी म्हणजे फार काळ न टिकणार. ज्याप्रमाणे आळवावरचं पाणी टिकत नाही त्याला म्हणायचं आळवावरचं पाणी किंवा फार काळ न टिकणार. आता दुसरा शब्द आहे बघा, उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा. हे बघा, आळवावरचं पाणी झालं. आता उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. एखादा माणूस असतो बघा उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा म्हणजे त्याच्यातून आपला तोटा होतो, फायदा होत नाही कधी. चुकीचा सल्ला देतो आपल्याला, मुद्दा फसवण्यासाठी सल्ला देतो, त्याला म्हणायचं उंटावरचा शहाणा. त्याच्यानंतर बघा, कळीचा नारद. कळ लावणारा. कळीचा नारद म्हणजे काय, कळ लावणारा. म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणताना आमच्याकडेच येतं सरांचं नुसतं, तसं नाही. तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला लगेच कळलं होतं, आपल्या बाबत वाक्य असलं का लगेच समजतं. तुमच्यामध्ये सुद्धा बघा कळीचे नारद असतात काही. कळीचे नारद म्हणजे काय, कळ लावणारे. जर 5-7 मित्र असले तुमच्या वर्गात बसलेले असले तर एखादा कळीचा नारद येतो आणि तो लगेच म्हणतो, अरे तुला कनी गणू असं असं म्हणला, तुला गणूने अशी अशी शिडी दिली, तुला गणू असं असं बोलला. म्हणजे त्याने काय केली, तुमच्यापाशी कळ लावली त्याची आणि दोघांचे भांडणं लावून दिली. त्याला म्हणायचं कळीचा नारद. कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा. नंतर बघा पुढं, गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसलेला मनुष्य. त्याला कसलीही पारख नाही, त्याला कसलंही काही माहित नसतं. त्याला जर बाजारात आपलं एखाद्या विद्यार्थ्याला आईने सांगितलं
जा बाजारात जातो आणि बाजारातून चांगली भाजी मस्तपैकी हिरवीगार भाजी घेऊन ये. तर त्याला हिरवीगार आणत नाही, तो खराब भाजी घेऊन येतो. वांगे आणले तर किडके वांगी घेऊन येतो. त्याला म्हणायचं मग कसली पारख नसलेला, त्याला म्हणायचं गाजर पारखी. लक्षात ठेवा, गाजर पारखी म्हणजे कसली पारख नसलेला. आता रामबाण औषध, हे बघा मगाशी गेलंय रामबाण औषध हा शब्द. रामबाण औषध म्हणजे अचूक गुणकारी. त्याच्यानंतर गुरु किल्ली, मर्म किंवा रहस्य. त्याला एखादा शिक्षक बघा तुम्ही, आमच्यात सुद्धा काही जण गुरु किल्ली असणारे शिक्षक असतात. एखाद्याला कॉम्प्युटरचं ज्ञान आहे खूप, मग त्याला कॉम्प्युटरची गुरु किल्ली. एखाद्याला लसावी मासावी छान उदाहरण सोडवतात शिक्षक, काही शिक्षक समजा, तर त्याला त्याची गुरु किल्ली आहे, म्हणजे त्यातलं मर्म किंवा रहस्य जाणतात. एखादे विद्यार्थी भारी चित्र काढतो, मग त्याला त्याच्या चित्रामधली काय गुरु किल्ली मर्म रहस्य जाणतो, अगदी बारकावे काढतो त्या चित्रातले, बरोबर झाडं पक्षी पाणी बारीक बारीक छोटे छोटे रोपटे गवत, म्हणजे त्याला त्यामधील गुरु किल्ली. नंतर पुढचा शब्द आहे पहा, घोरपड. घोरपड, घोरपड प्राणी जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांनी बघितला असेल बघा घोरपड प्राणी. घोरपड म्हणजे असा चिटकून चालणारा, जमिनीवर असा पक्क धरणारा त्याचे पाय, आणि तो घोरपड म्हणजे चिकाटी धरणारा माणूस, किंवा त्याला आपण घोरपड म्हणायचं. चिकाटी एखाद्या कामाची, आवाज बंद करतात तिकडचा आवाज इकडं ऐकायला तुम्हाला. घोरपड म्हणजे चिकाटी धरणारा माणूस, म्हणजे चिकाटी त्याच्या अंगामध्ये काय चिकाटी. एखादं काम जर त्याने हे केलं तर तो एकदम तो परफेक्ट काम करणारा, त्याला म्हणायचं चिकाटी, चिकाटी धरणारा माणूस. नंतर चरपट पंजरी. आता चरपट पंजरी, चरपट पंजरी म्हणजे काय रे, निरर्थक बडबड, म्हणजे बोगस बडबड करायची, काही कामांधामाची बडबड करायची, मोकार बोगस गप्पा मारायच्या, त्याला म्हणायचं चरपट पंजरी. तुमच्या घरी जर एखादं जर कोणी आलं आणि चरपट पंजरी म्हणजे बोगस गप्पा मारत असलं तर त्याला म्हणायचं चरपट पंजरी, निरर्थक बडबड, त्या बडबडीमधून काही साध्य होत नाही अशी निरर्थक बडबड. नंतर पुढचा शब्द आहे बघा, ताटा खालचे मांजर. ताटा खालचे मांजर म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा, दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा, म्हणजे दुसरं जसं सांगन तसं वागायचं, त्याला म्हणायचं ताटा खालचं मांजर. तो खूप ताटा, आमच्या गावातील शामू ताटा खालचं मांजर आहे. म्हणजे काय, दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा, दुसऱ्याच्या दुसरं जसं सांगल तसं वागायचं, त्याला म्हणायचं ताटा खालचं मांजर. आता पुढचे बघू आपण. कुंभकर्ण. कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू, 9 वाजले तरी लवकर उठत नाही, रात्री बी झोपतो, दिवसा दुपारी बी झोपतो, 5 वाजता बी झोपतो, जेव्हा झोपायचं वाटतं तेव्हा त्या सारखं झोपणारा माणूस, त्याला म्हणायचं कुंभकर्णाचा अवतार किंवा कुंभकर्ण. नंतर गंगा यमुना म्हणजे काय, गंगा यमुना म्हणजे हे बघा कुंभकर्ण झालं, नंतर गंगा यमुना. गंगा यमुना, गंगा यमुना म्हणजे अश्रू. हा शब्द जनरली खूप आपल्या आपल्या ग्रामीण भागात सुद्धा वापरला जातो बघा. एखाद्या आपल्या वर्गातीलच एखादा विद्यार्थी आणि त्याने अभ्यास करून आणला नाही, अभ्यास आणला नाही, तर लगेच सरांनी त्याला जर उभा केलं, नुसतं जर उभा केलं, शिक्षा नाही काय नाही काय नाही, फक्त जर म्हटलं उभा राहा, तर लगेच काय म्हण, त्याच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहतात. गंगा यमुना म्हणजे काय मग, 36चा आकडा. 36चा आकडा म्हणजे शत्रुत्व. हा शब्द सुद्धा ग्रामीण भागात चांगल्यापैकी वापरला जातो. 2 माणसं असतील शेजारी शेजारी राहणारे, त्यांच्यामध्ये 36चा आकडा असतो, किंवा आपल्या शेजारी असले कोणी दुसरे राहायला, त्यांच्यामध्ये 36चा आकडा असतो. 36चा आकडा म्हणजे शत्रुत्व. म्हणजे 36चा आकडा म्हणजे याच्यावरून सुद्धा लक्षात येईल बघा, हे 36, याचं तोंड इकडं, याचं तोंड इकडं, 3चं तोंड इकडे आणि 6चं तोंड तिकडे, मग ह्या दोघांचे तोंड विरुद्ध दिशेला आहेत.
मग 36 प्रमाणे राहणारे किंवा 36 प्रमाणे वागणारे, म्हणजे बोलायचं नाही काय नाही, त्यांच्या एकमेकाबरोबर एकमेकाकडे तोंड सुद्धा करायचं नाही, बघायचं सुद्धा नाही एकमेकाकडे, असे 36चा आकडा असणारे माणसं, मग किंवा 36चा आकडा म्हणजे शत्रुत्व, आता लक्षात ठेवा, एकमेकाशी शत्रुत्व असणारे. नंतर देव माणूस म्हणजे चांगला माणूस. हा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या दशक्रिया विधीला गेला असताल किंवा एखाद्याचं वर्ष श्राद्धा गेलेलं असताल, तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण ते श्रद्धांजली वाहतात, त्यावेळेस तिथं म्हटलं जातं बघा, आमके आमके किंवा गणेशराव देव माणूस होते, ते गेले. मग देव माणूस म्हणजे काय, चांगला माणूस. यानंतर श्री गणेशा, मग अशी गेला शब्द बघा, श्री गणेशा वाक्यात घेतला होता मी. श्री गणेशा म्हणजे म्हणजे प्रारंभ, श्री गणेशा म्हणजे प्रारंभ. आता पुढचा बघा, अक्षर शत्रू. अक्षर शत्रू म्हणजे निरक्षर माणूस, निरक्षर, ज्याला लिहिता वाचता येत नाही. त्यानंतर 14वे रत्न म्हणजे मार. आई म्हणत असते कधी कधी, 14वे रत्न देऊ का. मृगजळ म्हणजे केवळ आभास, मृगजळ म्हणजे केवळ आभास, म्हणजे उन्हाळ्यात बघा मृगजळासारखं दिसतं, पाणी दिसत नाही, पण पाणी नसतं पण पाणी दिसतं, त्याला म्हणायचं मृगजळ. त्यानंतर लंब करणं म्हणजे बेअक्ली. नंतर पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग. नंतर वाहती गंगा, वाहती गंगा म्हणजे आलेली संधी. आपण म्हटलं जातं घ्या वाहत्या गंगेत हात धुवून, म्हणजे संधी आली तर घ्या सोनं करून तिचं. नंतर भाऊबंदकी म्हणजे भावाभावामधील भांडणं, हा शब्द बी वापरला जातो बघा नेहमी, भाऊबंदकी म्हणजे भावाभावामधले भांडणं. नंतर कवडी चुंबक म्हणजे अत्यंत कंजूस मनुष्य. एखादा माणूस कवडी चुंबक असतो, कोणाला चहा पाजणार नाही, स्वतः पिणार नाही, स्वतः खाणार नाही, दुसऱ्याला देणार नाही, याला म्हणायचं कवडी चुंबक. खूप चिकट माणूस आपण म्हणतो, खूप चिकट आहे, मग त्याला कवडी चुंबक म्हणलं तरी चालेल. खुशालचंद अतिशय चैनीखोर, मजा करणारा. नंतर चालता काळ म्हणजे वैभवाचा काळ, एखाद्याची खूप गरिबीची परिस्थिती असली तर नंतर तो कष्ट करतो आणि श्रीमंत होतो, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रॅक्टर घेतो, जमीन घेतो, घर बांधतो, मस्तपैकी सगळ्या सोयी सुविधा करतो, म्हणजे त्याचा चालता काळ आला. गरिबीच्या परिस्थितीतून त्याचा चालता काळ आला म्हणजे वैभवाचा काळ आला. दुपारची सावली म्हणजे अल्पकाळ टिकणारी सुख. आपण म्हणतो बघा दुपारची सावली, दुपारची सावली म्हणजे दुपारी थोड्या वेळच राहते सावली, तसं दुपारची सावली म्हणजे अल्पकाळ टिकणारं सुख. थोड्या वेळेस टिकतं, काही काळच टिकतं, अल्पकाळ. त्याच्यानंतर हे बघा खूप अलंकारिक शब्द येतं. आता आपण काय करू, सरावाचे काही प्रश्न बघू, कशा प्रकारचे सराव येतात. नंतर का, आता पुढील पैकी अलंकारिक शब्द ओळखा. आता असा प्रश्न येतो बघा परीक्षेमध्ये, पुढील पैकी अलंकारिक शब्द ओळखा. श्रीखंड, हे बघा श्रीखंड, श्रीफळ, श्री गणेशा आणि श्रमदान. पुढील पैकी अलंकारिक शब्द ओळखायचा बघा. श्रीखंड म्हणजे नारळ, ते आपलं श्रीखंड म्हणजे खायचं श्रीखंड, श्रीफळ म्हणजे नारळ माहिती, श्रमदान म्हणजे कष्ट करणे. हे अलंकारिक शब्द नाही, मग तुम्ही म्हणता हे कसं ओळखायचं. ज्यावेळेस आता आपण मग असे अलंकारिक शब्द घेतले, त्याच्यात पुढे गेलं का तुम्हाला श्रीखंड, श्रीफळ, श्रमदान हा अलंकारिक शब्द घेतला का, मी नाही घेतला, मग तो नाही अलंकारिक शब्द. हा, सरांनी श्री गणेशा सांगितलं होतं, श्री गणेशा अलंकारिक शब्द आहे. 3 नंबरचं वर्तुळ बरोबर रंगवायचं, गोल करायचं. त्याच्यानंतर आता पुढचा बघा, लहानपणीचे संस्कार या अर्थी असणारा अलंकारिक शब्द खालीलपैकी कोणता. लहानपणीचे संस्कार किंवा बालपणीचे संस्कार या अर्थी असणारा अलंकारिक शब्द कोणता, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो बघा. प्रश्नाचं स्वरूप मुद्दा मी वेगवेगळं घेतलेलं आहे, एका प्रकारचा एकच प्रश्न घेतलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी कसे येऊ शकतात. लहानपणीचा संस्कार या अर्थी असणारा अलंकारिक शब्द कोणता. आता लहानपणीचा संस्कार म्हणजे 1 नंबरला दिलंय बघा,
हे बाळकडू बघा, लहानपणीचे संस्कार म्हणजे बाळकडू. बाळकडू म्हणजे लहानपणापासून त्याच्यावर झालेले संस्कार, त्याला म्हणायचं बाळकडू. नंतर पुढचं बघा, खालीलपैकी खालील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या अलंकारिक शब्दातील मधले अक्षर कोणते? खालील खालील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या अलंकारिक शब्दातील मधले अक्षर कोणते? खालील अक्षर जुळवायचे. हे बघा अक्षर दिलेत, शी, ख, न, खांत. आता याच्यातले अक्षर जुळवायचे आणि एक शब्द तयार करायचा. हे बघा, हे शब्द तयार होईल त्याच्यातला. आता लिहून दाखवतो बरं का मी तुम्हाला. हे बघा, न, ख, शिखांत हा शब्द तयार झाला आणि त्याच्यातलं कोणतं अक्षर पाहिजे आपल्याला? मधलं. मग त्याचं उत्तर कोणतं येईल? नख शिखांत हे उत्तर येईल याचं. आता पुढचं बघा, पर्याय. पुढचा प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो, पर्यायातील अक्षरे जुळून अलंकारिक शब्द शोधा. खालील पर्याय दिलेत, 1, 2, 3, 4. याच्यातले अक्षर जुळवायचे. आता तुम्हाला हे कधी येईल? ज्यावेळेस तुम्ही अलंकारिक शब्दाचा खूप सराव राहील, तुमचा सराव करताल, त्यावेळेस हे तुम्हाला येईल. तुम्हाला बघितल्याबरोबर कळणार, कारण तुमचा सराव झालेला राहतो. आणि सराव ज्यावेळेस झालेला राहील त्यावेळेस तुम्ही लगेच बघितल्याबरोबर कळणार. जुळवायच्या सुद्धा भानगडीत तुम्ही पडणार नाहीत. जे विद्यार्थ्याचा सराव होईल ना, त्यांना जुळवायची सुद्धा गरज नाही. ते लगेच पाहिल्याबरोबर म्हणणार, अरे याच्यातला हा पर्याय दिसतो. मग आता कोणता पर्याय आहे बघा बरं. 1-2 मिनिट, एक तुम्हाला 10 सेकंद वेळ देतो. फास्ट मध्ये बघा कोणता होईल याच्यातला पर्याय. सांगा बरं याच्यातलं उत्तर, कमेंट बॉक्स मध्ये करा. हा, बरेच विद्यार्थी देत बरं, श्रेयस, सागर, प्रशांत. हा, बरेच जण बघा बरोबर पाहिल्या बरोबर सांगितलंय बरं का. म्हणजे याचा अर्थ त्यांचा सराव चांगला झालेला आहे. इतकं जर सर्वांनी उत्तर दिलंय बरोबर, म्हणजे याचा अर्थ त्यांचा सराव खूप फास्ट झालाय, त्यांनी वाचन केलेलं आहे. हा, छान, एकदम छान दिलंय बरं का हर्षवर्धन. हा, हवे उत्तर आहे बघा त्याचं, गाजर पारखी. हे बघा, गाजर पारखी. गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसलेला. बरोबर उत्तर दिलंय पहा त्यांनी, गाजर पारखी. हे पहा, हे उत्तर यायचं गाजर पारखी. आता याचं काय होईल? वीरमरण. वीरमरण नाहीये. कावरा बावरा तो पण नाहीये. जादूगार तो पण नाहीये. आणि गाजर पारखी हे. आता पुढचं बघू आपण. अलंकारिक शब्दाचा अचूक नसलेला पर्याय निवडा. हा शब्द महत्वाचा आहे बरं का, बरेच विद्यार्थी गोंधळ करतात. हे पहा, हा शब्द महत्वाचा आहे, अचूक नसलेला. नसलेला बघायचं, अचूक नसलेला. तर आता अचूक नसलेला बघायचा आपल्याला. देव माणूस, चांगला माणूस. पिकले पान, म्हातारा. पांढरा परीस, हुशार. कुंभकर्ण, अतिशय झोपाळू. हा पर्याय त्याचा. पांढरा परीस म्हणजे लपाड पाहिजे, त्यांनी दिलं हुशार. आणि तिन्ही पर्याय बाकीचे बरोबर आहेत. नंतर खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अलंकारिक शब्द कोणता? अधोरेखित शब्द म्हणजे हा शब्द दिलाय बरं का इथं, अधोरेखित शब्दाचा. तज्ञ डॉक्टरकडे तपासणी केल्यावर आजारावर अचूक औषध मिळते. आता बघा, अचूक म्हणजे कसं, आता गुणकारी बी होईल, खराबी होईल, निश्चित बी होईल, पण हे अलंकारिक शब्द नाही आहेत ना. आपला अलंकारिक शब्द मी मगाशी शिकवलेला कोणता गेला? रामबाण. रामबाण होईल. तुम्ही म्हणतात काही जण मुलं लगेच लिहिणार गुणकारी. मग तज्ञ डॉक्टर तपासणी केल्यावर आजारावर गुणकारी औषध मिळते. गुणकारी होईल, पण आपल्याला अलंकारिक शब्द पाहिजे. आपल्याला शब्दशताचा अर्थ नको, अलंकारिक शब्द पाहिजे आपल्याला. पुढचा, योग्य अलंकारिक शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. लोक टिंबटिंबच्या मागे धावतात म्हणून फसतात. कोरपडीच्या मागे जातात का लोक? वाक्याचा थोडा अर्थ बी लागला पाहिजे, वाक्य थोडं समजून पण घ्यायचंय मनातली मनात. देव माणूस, मृगजळ, नंदी बैल. आता इथं अलंकारिक शब्द आहेत हे सगळे.
पण लोक टिंबच्या मागे धावतात म्हणून फसतात. याला उत्तर आहे याचं मृगजळ. आता मृगजळ म्हणजे फक्त आभास म्हणून लोक फसतात, मृगजळाच्या मागे लागतात, म्हणजे फक्त आभास, खरं काही नसतं ते. त्याच्यानंतर पुढचा, खालील पर्यायातील अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी शोधा. चुकीची जोडी, आता याच्यातली चुकीची जोडी शोधायची. आकलेचा कांदा अत्यंत मूर्ख माणूस, वामन मूर्ती ठेंगणी व्यक्ती, नवकोट नारायण खूप गरीब, आणि दुखणेकरी सतत आजारी पडणारी व्यक्ती. आता बघा याच्यातलं आकलेचा कांदा अत्यंत मूर्ख माणूस बरोबर आहे. वामन मूर्ती म्हणजे ठेंगणी व्यक्ती बरोबर आहे. नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत पाहिजे होतं, इथं इथं काय दिलंय खूप गरीब. आता याच्यावरूनच लक्षात यायला पाहिजे होतं तुमच्या. नवकोट, कोट म्हणजे नवकोट नारायण, कोट म्हणजे कोटी, मग गरीब कस काय होईल कोटी म्हणल्यानंतर, श्रीमंत होईल. आणि दुखणेकरी सतत आजारी पडणारी व्यक्ती. आता पुढचं आहे बघा, घाटाच्या रस्त्यावरून गाडी चालवणे या वाक्याला अनुसरून कोणता अलंकारिक शब्द येईल? घाटाच्या रस्त्यावरून गाडी चालवणे, हातचा मळ येईल का? नाही. तारेवरची कसरत, हाताची कसरत, सर्कस, हे उत्तर आहे पहा त्याचं. तारेवरची कसरत म्हणजे घाटाच्या रस्त्यावरून गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत करणे, म्हणजे खूप कौशल्य त्यामध्ये असलं पाहिजे, त्याला म्हणायचं तारेवरची कसरत. आता पहा याच्यातले प्रश्न पत्रिकेत कशा प्रकारचे वाक्य आले होते इथून माग. चुकीचा अर्थ असलेल्या अलंकारिक शब्दाचा पर्याय कोणता? 2018 साली आला होता. चुकीचा पर्याय असलेला अलंकारिक शब्द कोणता? 2018 साली. 2018 साली असा प्रश्न आला होता, चुकीचा अर्थ असलेला. सूर्यवंशी लवकर झोपेतून उठणारा, इथंच समजतंय का थोडं. लंकेची पार्वती, अंगावर दागिने नसलेली स्त्री, बरोबर आहे. आतल्या गाठीचा, सगळं मनात ठेवणारा, सांग काम्या, स्वतःच्या मनाने काही न करणारा. आता इथं काय दिलं पहा, सूर्यवंशी, मग अशी शिकवलाय आपला, झालाय हा शब्द. सूर्यवंशी म्हणजे लवकर झोपेतून न उठणारा पाहिजे. तुम्ही लगे पटकन लिहून टाकताय, न कुठं शब्द इथं तुम्ही लगे लिहून टाकता, हा बरोबर आहे. म्हणजे न उठणारा हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे बघा. न उठणारा. आता पुढचा बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. अलंकारिक शब्द निवडायचा, नुसता शब्द नाही, अलंकारिक शब्द. आमच्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा संजू म्हणजे टिंब टिंब जणू. 2019 साली प्रश्न आलता, आमच्या वर्गातला संजू म्हणजे कोण होता? वामन मूर्ती. याचं उत्तर आहे बघा वामन मूर्ती. वामन मूर्ती म्हणजे कमी उंची असलेला वामन मूर्ती. कुंभकर्ण म्हणजे झोपाळू, नारद म्हणजे कळ लावणारा, ते नाही येऊ शकत. घाट म्हणजे असा शब्द दिलाय त्यांनी, घाट. घाट कोणता शब्द नाही, तो अलंकारिक शब्द नाहीच. हा पुढचा, आता 2020 साली आलेला प्रश्न, मी काय टिंब टिंब आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला? आता याच्यात तुमचं लगेच लक्षात आलं पाहिजे ताबडतोब, मी काय नंदी बैल आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला? मी काय नंदी बैल नाही, बाकीचे नाही जुळत शब्द. घरकोंबडा, घरात राहणारा, बोके संन्यासी, अक्षर शत्रू म्हणजे निरक्षर, नंदी बैल जुळतोय. मी काय नंदी बैल आहे का, म्हणजे हा पर्याय नंदी बैल त्याचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 2021 साली आलता पहा, पुढे दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा. सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणे, पांढरा हत्ती, चांडाळ चौकडी, द्राविडी प्राणायाम, नष्टी उठाठेव. याचं उत्तर आहे पहा द्राविडी प्राणायाम. म्हणजे योग्य सरळ मार्ग सोडून द्यायचा आणि वाकड्या मार्गाने जाणे, म्हणजे जे सोपं आहे ते सोडून द्यायचं आणि जे सोपं नाही ते अवघडात शिरायचं. अशा प्रकारे बघा प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न नेहमी विचारले जातात. आता या ठिकाणी टाइम संपत आलेला आहे बघा, संपलेलाच आहे जवळजवळ. या ठिकाणी मिशन आरंभ अंतर्गत जिल्हा परिषद म्हणजे अहमदनगर, या जिल्हा परिषद अहमदनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष जी एरेकर साहेब, यानंतर शिक्षणाधिकारी भास्करजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालू आहे. त्या उपक्रमांतर्गत पाथर्डी तालुक्यासाठी आमचे गट शिक्षणाधिकारी श्री भवार साहेब आणि ज्यांनी या ठिकाणी हा स्टुडिओ आणि हे नीटनेटकेपणाने जे क्लास केलेत असे आमचे मार्गदर्शक श्री रामनाथजी कराड साहेब विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे आमचं
या ठिकाणी मदत करणारे कॉम्प्युटर तज्ज्ञ श्री रामकिसनजी वाघ सर आणि घोगरे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आमच्या सर्व शिक्षण विभागाचे धन्यवाद मानतो आणि आजची अलंकारिक शब्दाची तासिका या ठिकाणी संपली असं या ठिकाणी व्यक्त करतो.